तर आज आमच्या येवता गावातील मंदिरात झाली विठ्ठल रुक्मिणी देवाची भव्य स्थापना। पण थांबा, हा व्हिडिओ काल रात्रीपासून सुरू झाला, कारण रात्री पहिले आमच्या गावातून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक दिवसाच काढली असती, पण भाऊ तापमान एवढं का बस रे बस विचार नका। पण रात्री कसं एकदम थंडगार वातावरण। आणि आता पहा तुम्ही ही सुंदर सजवलेली देवाची पालखी, ट्रॅक्टरवर फुलांनी सजवलेला मंडप आणि त्यात विराजमान झालेले आपले देव म्हणजेच की विठ्ठल रुक्मिणी। भाऊ सर्व वातावरण एकदम भक्तिमय झालं होतं। रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी, महिला पुरुष लहान मुलं सर्वच या सोहळ्यात सहभागी झाले होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती आणि आनंद दिसत होता। असं करत करत मिरवणूक पूर्ण झाली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा गावात उत्साह दिसला, कारण आज होता मुख्य दिवस मूर्ती स्थापनेचा। मग मंदिरात विधीपूर्वक पूजा सुरू झाली, मंत्रोच्चार, भक्तांचा जयघोष आणि अशा प्रकारे त्या वातावरणात विठ्ठल रुक्मिणी देवाची स्थापना करण्यात आली। त्यासोबत कळसाची पूजा करून मंदिरावर कळसही लावण्यात आला आणि शेवटी सुरू झाला मस्त महाप्रसाद। असा सुंदर आणि भक्तिमय सोहळा आमच्या येवता गावात पार पडला। मग मंडळी, तुमच्या गावातही अशी मिरवणूक निघते का? कमेंट मध्ये नक्की सांगा बरं। पण व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर तर कराच, पण फॉलो कराल तर अजिबात विसरू नका। आणि सॉरी, कारण या पूर्ण व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कुठेच दिसलो नाही म्हणून।